नमस्कार भाभी. काय म्हणता? काय चाललंय? नमस्कार ताई. काय नाही बघा, आपली रोजची कामे. बरं का ताई, तुम्हाला एक विचारायचे होते. काय? विचारा ना. आता यावर्षी माझा मुलगा नोमान पहिलीत जाणार आहे, पण त्याला कोणत्या शाळेत घालू हे समजेना झालंय. एवढंच ना, त्यात काय विचार करताय? आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. होय का? पण त्या शाळेत एवढं काय विशेष आहे? खूप छान शाळा आहे. तिथे हसत खेळत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जाते. तसेच इंग्रजी शिक्षणावर विशेष भर दिला जातो. वा, खूप छान. इंग्रजी तर आता सर्वांना आलेच पाहिजे. आणखी काय उपक्रम असतात? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद बाजार, आनंददायी शनिवार, क्रीडा स्पर्धा, तसेच स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारीही करून घेतली जाते. छानच. पण अजून काही नवीन उपक्रम सुरू आहेत का? आहे की. शाळेचा एक नवीन उपक्रम आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांचे बालसृष्टी हे हस्तलिखित. या हस्तलिखितचा पहिला अंक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाकी खेरडी केंद्राचे केंद्रप्रमुख साळे सर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यात स्वमत लेखनावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे मुलांना लेखन, चित्रकला आणि सर्जनशीलतेला उत्तम संधी मिळते. हा तर खूप चांगला उपक्रम आहे. पण शाळेतील शिक्षक कसे आहेत? एकदम उत्कृष्ट. गेल्याच वर्षी या शाळेत आमले सर आणि बोते मॅडम हे 2 नवीन शिक्षक आले आहेत. ते मुलांना प्रेमाने आणि आधुनिक पद्धतीने शिकवतात. त्यांनी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली आहे. मुलं स्वतः अभ्यास करतात. अहो ताई, हे सगळं खरं आहे. पण धुमाळवाडी शाळेत प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू आहे? आता लगेच. या आठवड्यात गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या मुलाचा प्रवेशोत्सव आहे. शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी. तेव्हा नक्की या आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायला. मी माझ्या मुलाचा प्रवेश नक्की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी येथेच घेणार. पण प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात? फक्त आधार कार्ड आणि जन्माचा दाखला, एवढेच. चला तर मग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी येथे आजच प्रवेश घ्या. कारण शाळेचं ब्रीदवाक्यच आहे, नाही फी नाही प्रवास, नाही फी नाही प्रवास. डिजिटल शिक्षण, इंग्रजीचा आत्मविश्वास. मोफत शिक्षणातून घडवू विकास. धन्यवाद.